नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मित्रांनो, तुमच्याकडे थंडी कस काय? आमच्याकडे तर लय खतरनाक थंडी रे बाबा. अहो, आमच्याकडे थंडी कशामुळे मित्रांनो तुम्हाला दाखवू का? हे पहा, आमच्याकडे जे आहे ना ते पूर्ण मोकळं पटांगण आहे. आणि त्याच्यामध्ये हे जे आहे का, इथं पूर्ण पाणी साचलं होतं. इथून तर इथपर्यंत पूर्ण पाणी साचलं होतं. आता तेवढं बाकी आहे. चला दाखवतो मी तुम्हाला. इटा बिटा बघू शकताय आमच्या. इथं गाडी उभी आपली आणि इथं बाजूला पण घर नाही आहे, थोडं दूर घर आहे. घर पण लय दूर दूर आहे. थंडीमुळं बोलणं पण सुधऱ्यांनी मला काय सांगा तुम्हाला. इथं आपलं घर आहे, इथं थोडं बाजूला आहे अजून. म्हणजे चालू आहे इथं घर बनवायला चालू आहे. तिथं पण चालू आहे. हे दाखवतो मी तुम्हाला थंडी नाही आहे, पाणी दाखवतो तुम्हाला आधी. हे पहा, पूर्ण पाणी साचलं होतं इथं. हे जे आहे का, पाण्यामुळंच बनेल बरं का. हे पूर्ण पाणी साचलं होतं इथं. हे पहा, आता एवढं पाणी बाकी आहे. आता. आणि त्याच्यामुळं आम्हाला एवढी थंडी वाजते मित्र. काय सांगा तुम्हाला, एक गोष्ट दाखवू का तुम्हाला? हे बघा, आता सध्या कमी झालं. दड दाखवू का तुम्हाला? दड किती खतरनाक पडेल इथं. हे दड पूर्ण पत्रावर पाणी. मग उगाच काय, हे झाडावर दड कसा पडेल. तर विचार करू शकता तुम्ही थंडी किती असेल आमच्याकडं. कारण हे आमचं मोकळं आहे म्हणून, त्याच्यामुळं. नाही तर एवढी थंडी नाही राहत. घरामध्ये ते पुरं पत्र थंड होऊन गेले आमचे. हे बघू शकता, आरसा आपला दड पूर्ण दड पडून गेलेलं आहे. हे आता पुसून घेतलं समजा आरसा. तर चला भेटूयात आपण. आज जायचं आपल्याला कामावर. मालेवाडी, बदनापूर तालुक्यामध्ये आधीचा ब्लॉग झालता आपला त्या कामावरचा. आज पण राहणार आहे तिथलाच ब्लॉग. तर चला भेटूयात त्या ब्लॉगवर आणि जाऊयात आता कामावर. करू आंघोळ बिंघोळ आणि जाऊ.